घेतला ना. का घेतला हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती आहे, कारण त्यांनी राजीनाम्याची मागणी केली, भारतीय जनता पक्षाने मागणी केली. मग आता तेच तुमच्या मांडीवर बसलेले आहेत. नैतिकता ह्याला म्हणतात. ही नैतिकता आहे की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, खून, बलात्कार, व्यभिचार, आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्ष नेते होते, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपण राजीनामे मागितले ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांचे. मग आता कोर्टानं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेला आहे आणि शिक्षा ठोठावलेली आहे, त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का? हा एक विषय आहे ना. नैतिकतेच्या गोष्टी भाजप फार करत असतं, पण नैतिकता त्यांच्या आसपास पुढे फिरकतच नाही. नैतिकता घाबरते भाजप जवळ जायला. तर गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर कर्नाटक सुरूचा वाद आहे. काल देखील कर्नाटकमध्ये वाद झाला, बसेस गुजरातच्या मार्गातून त्याच्या काळं पाठवण्यात आलंय. आता परिवहन मंत्र्यांनी आता तिकडे जाणाऱ्या बसेस बंद केल्या. तेही असं म्हणतात की मंत्री असलो तरी आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीये. एकनाथ शिंदे देखील त्यावेळेस उठाव केला होता. त्यावेळेस देखील आंदोलन. कोणता उठाव केला होता? कोणता उठाव केला होता? आंदोलन केलं होतं. कधी काय कुठे रेकॉर्ड आहे का? कधी? हा कायम प्रश्न आहे. कधी? आम्ही जेलमध्ये गेलो, आम्हाला अटका झाल्या, अजून आमचे खटले सुरू आहेत. पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात 40 लोकांची यादी आहे जेलमध्ये गेलेल्यांची. त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठेच दिसलं नाही. जसं भारतीय जनता पक्षाचं नाव स्वातंत्र्य लढ्यात दिसलं नाही, तसंच एकनाथ शिंदे कोणत्याही लढ्यामध्ये, कोणत्याही संघर्षात, तुरुंगात एकनाथ शिंदे यांचं नाव कधी दिसलं. आणि बेळगावचे ते मंत्री असताना कधी बेळगावात गेले नाही तो. त्यांच्याकडे सीमा भागाचा कार्यभार होता मंत्री म्हणून. तेव्हा जर जे गृहस्थ त्या भागात गेले नाहीत, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करा? मुख्यमंत्री असतानाही गेले नाहीत. आणि त्याआधी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाहीत, कारण त्यांना अटकेची भीती वाटत त्यावेळेला. लेकिन सर अभी जो इनडिफाइनाइट पीरियड के लिए जो एसटी सुविधा है वो बंद कर दी गई है, इससे लोगों को बहुत परेशानी. देखिए, परेशानी है, उसके लिए जिम्मेदार कौन है? हम भी नहीं चाहते कि इस प्रकार की कोई बातें हो और लोगों को परेशानी हो. उसके लिए प्रधानमंत्री और गृह मंत्री देश के दोनों मुख्यमंत्री की बैठक बुलानी चाहिए. दोनों मुख्यमंत्री को बुलाना चाहिए. सबसे पहले जो बॉर्डर इशू है, बॉर्डर डिस्प्यूट है बेळगाव का, वो सुप्रीम कोर्ट में है, न्याय प्रविष्ट है विषय. ये सुप्रीम कोर्ट में मैटर चल रहा है. उसके बावजूद कर्नाटक की सरकार जिस प्रकार से ये सब कर रही है ना, ये ठीक नहीं है. मैटर सब जुडिस है, न्याय प्रविष्ट है, तो ठीक है, न्यायालय निर्णय देगा सुप्रीम कोर्ट. तब जो ये आपके यहाँ की जो फैक्टर्स है, जो हमारे लोगों के ऊपर हमला करना, हमारे स्कूलों को बंद करना, मराठी स्कूलों को बंद करना, हाँ, मराठी जो लिटरेचर की वहां संस्थाएं हैं, मराठी साहित्य संस्था, वो बंद करना, ये क्यों चल रहा है? फिर महाराष्ट्र में भी कर्नाटक के बहुत लोग रहते हैं, उनकी संस्था चलते हैं, उनके होटल चलते हैं. हमने कभी ऐसा किया नहीं महाराष्ट्र में, और ना करेंगे. देश एक है, हम सब देश के नागरिक हैं. ये एक लैंग्वेज का विषय है, एक लैंग्वेज है. सब भाषा जो है भारतीय भाषा है, चाहे कर्नाटक की कानड़ी भाषा हो, मराठी भाषा हो, गुजराती भाषा हो, पंजाब की भाषा हो. ये कोई भाषा का विवाद नहीं है. लेकिन बेळगाव में जो लोग रहते हैं मराठी, वो अपनी भाषा के साथ अगर रहना चाहते हैं, मराठी स्कूल वहां चलाना चाहते हैं, तो उसमें गलत नहीं है. यहाँ कानड़ी स्कूल चलते हैं ना, यहाँ तेलुगु स्कूल चलते हैं, या उर्दू स्कूल चलते हैं, या गुजराती स्कूल चलते हैं. तो ये क्या हो रहा है वहां? इसीलिए देश के गृह मंत्री और देश के प्रधानमंत्री ने दोनों राज्यों के मुख्यमंत्री को बुलाना चाहिए. देवेंद्र फडणवीस साहब जो मुख्यमंत्री है, कर्नाटक के मुख्यमंत्री से सीधी बात करनी चाहिए. तर अमित शहानी काल शरद पवार उद्धव ठाकरे साहेब यांच्यावरती टीका केलेली आहे. खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना ही लोकांनी ओळखली आहे. तर लोह पुरुष म्हणून शहांची उपमा एकनाथ शिंदे यांनी केली. बघा एकनाथ शिंदे काय बोलतायत. एक डरा हुआ आदमी है.
लोह पुरुष कोण? अमित शहा. मग सरदार वल्लभभाई पटेल कोण? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कोण? काय हे लाचार आहेत सगळे, हे डरपोक आहेत, ते घाबरलेले आहेत. खरी शिवसेना कोण आणि खोटी शिवसेना कोण हे अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा कळेल. आय रिपीट, अमित शहा जेव्हा सत्तेत नसतील तेव्हा शिवसेना खरी आणि खोटी कोणती याचा फैसला करेल. आज दहशत, दबाव, पैशाची ताकद, निवडणूक आयोग आपल्या हातात. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करून 5 आमदार निवडून आणून दाखवावेत. एकनाथ शिंदेनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. इतकंच कशाला, जे चिन्ह चोरलाय चिन्ह परत करावं, नवीन चिन्हावर निवडणूक लढून दाखवावी. बाळासाहेब ठाकरेंच्या घरात घुसून तुम्ही चोऱ्या माऱ्या करता आणि आम्हाला अमित शहाची दादागिरी दाखवता. अमित शहा अमृत पिऊन आलेले नाहीत, परत सांगतो मी. अमृत पीकर नहीं आए हैं अमृत शाह, मोदी जी और कोई भी हो. कभी न कभी सबको जाना है ना, तब जनता फैसला करेगी कौन सच है कौन झूठ है. उद्धव ठाकरे ने एकनाथ शिंदे कहते हैं कि उन्हें 3 साल पहले लाइट लिया गया है शिवसेना ने और अभी भी उन्हें लाइट ना दे. वो अभी जो बोल रहे हैं वो देवेंद्र फडणवीस जी को आह्वान है, उसका चैलेंज है. वो लाइट ही है, वो कभी टाइट नहीं थे. एक बार टाइट हो गए थे गुवाहाटी में, आपने देखा होगा. तर उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्ष देणं असं विखे पाटील. कोण विखे पाटील? तरी 10 वेळा पक्ष घाबरून सोडून गेले ते. या विखे पाटलांना पहिलं मंत्रिपद शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी दिलंय, त्यांच्या वडिलांना सुद्धा, हे विसरू नये त्यांनी. त्यानंतर त्यांनी अनेक पक्ष बदललेले आहेत. 10 वेळा साड्या बदलणारे लोक आहेत ते. त्यांनी आम्हाला शिकवू नये काय ते. आपण मातोश्रीवरती येत होतात, जात होतात, धक्के कसले. तुम्हालाही धक्का बसेल भविष्यात, विसरू नका. धक्का बसू नये म्हणून तुम्ही पक्ष बदलता. हिंमत असती, धाडस असतं तर पक्ष नसते बदलले. ज्या काँग्रेस पक्षानं तुम्हाला सर्व काही दिलं, मान पान प्रतिष्ठा पैसा सत्ता, ज्या शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्याविषयी तुम्ही असं वक्तव्य करता आणि निर्लज्ज आणि निष्पण आहे. तर राज ठाकरेंना माहिती घेऊ नका असं रामदास आठवले म्हणतात. कुठेतरी आम्हाला त्या ठिकाणी बघतील सगळ्या. तर वेगळं चिन्ह घेऊन 5 आमदार निवडून आणावेत असं आव्हान संजय राऊत यांनी दिलेलं आहे. शिंदेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा असं खुलं आव्हान देखील संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेलं आहे.